जे विचार करतेस ना तेच करणार आहे मी काही विचारच करत नाही, प्रिया लाजत म्हणाली. आणि राज हलकसा हसला. आता पुढे. मग दोघेही काही वेळ शांत राहिले. ऐकता का? किंजलसाठी खूप वाईट वाटतंय. अशा माणसासाठी तिनं आपलं आयुष्य गमवायचं नव्हतं. तिच्यावर इतकं प्रेम करणारे वडील होते. हे तू म्हणतेस जी काही वेळापूर्वी मरायची बोलत होतीस? चूक झाली, आता पुन्हा होऊ नये. आठवते असेल ना ती? मी तिला आठवतच नाही, कारण जर आठवायला लागलो तर स्वतःलाच सावरू नाही शकणार. किती दिवस मनात दडवून बसणार आहात? एक गोष्ट सांगू? सांगा. मला माहीत आहे तू रागात आहेस, मला माफ करू शकत नाहीस, पण या क्षणी मी तुझ्या मिठीत येऊ शकतो का? कदाचित तू मला सावरशील. राजचं बोलणं ऐकून प्रिया काहीही बोलली नाही. तिने फक्त आपले हात पसरले. ते पाहून राज उठला आणि प्रियाच्या मिठीत सामावला. त्याने आपला चेहरा प्रियाच्या मानेला टेकवला आणि प्रियाही हळूच त्याचे केस कुरवाळत राहिली. थोड्या वेळाने तिला आपल्या मानेला ओलावा जाणवला. तेव्हा तिला समजलं की राज रडत होता. मी काहीच करू शकलो नाही. मी तिचा सगळ्यात चांगला मित्र असूनही काही नाही करू शकलो. तिचा तो एक डोळा. इतकं बोलून राज थांबला. थांबू नका राज, जे मनात आहे ते बोला, नाहीतर असंच आतून घुसमटत राहाल, प्रिया म्हणाली. मला परत त्याच वेळेत जायचं आहे आणि माझ्या मैत्रिणीला वाचवायचं आहे. मला तिला वाचवायचं आहे. मी तिला आठवण्यालाही घाबरतो. तिच्या त्या एका डोळ्याची आठवण काढायलाही घाबरतो, जो कदाचित त्यावेळी सांगत होता, तू कुठे होतास? गेलेली वेळ परत का येत नाही प्रिया? जर आला असता तर मी त्या मोकळ्या जिंदादिल पाखराला परत आणलं असतं. तिचं स्वप्न पूर्ण करू दिलं असतं. त्या असहाय्य बापाला त्याची मुलगी परत दिली असती. मी पुन्हा तिचा मित्र म्हणून ओळखला गेलो असतो. माझी मैत्रीण परत आणली असती आणि तिच्यावर खूप रागावलोही असतो. पण मी असं काही करू शकत नाही, हे मला चांगलं माहीत आहे. पण तिच्या चितेची आग मला आजपर्यंत जाळते. हे बोलताना राजचं रडणं आणखी वाढलं. पण काही क्षणातच त्याने स्वतःलाच जबरदस्ती शांत केलं, जणू स्वतःलाच आवरत होता. आणि मग राजने आपलं डोकं प्रियाच्या छाती आणि पोटाच्या मध्ये टेकवलं. राज, झोप आता. सकाळी तुला तुझा खजिना जमवायचा आहे ना, जो तिथल्या कपाटातून उचलून घेऊन आली होती. तुम्ही खूप हट्टी आहात. ओळखलंस? हो, गुड गर्ल. राज, सकाळी मला काही नाटकं नको आहे. तुझे आई बाबा, भाऊ किंवा कोणीतरी जरी असं म्हटलं की मला काही दिवस इथे राहू दे, तर मी मान्य करणार नाही. ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेव. मग त्यांना काय उत्तर द्यायचं हे आतापासून विचार करून ठेव. मी ना तुमची तक्रार करणार आहे सासूबाईजवळ. त्यांचंच रक्त आहे मी. तर मग सासऱ्यांना सांगेन. आजवर कधी थापड मारली नाही तर मग रुद्रदादाला सांगेल. हे ऐकून राज जांभई देऊ लागला. प्रियाने हे पाहून तोंड वाकडं केलं आणि राजने तिच्या डोक्यावर चुंबन घेतलं आणि काही न विचारता तिला आपल्या छातीशी कवटाळून झोपला. आणि काही वेळाने त्याची भोळी राणीही त्याच्या श्वासांचा आणि धडधडीचा आवाज ऐकत ऐकत झोपी गेली. सकाळचे 10 वाजून गेले होते, पण अजूनही राज आणि त्याची भोळी राणी एकमेकांना बिलगून झोपलेलेच होते. प्रियाने राजकडे पाठ करून घेतली होती आणि राज अगदी तिच्याजवळ तिच्यावर हात ठेवून झोपला होता. दारावर टकटक झाली तेव्हा राजाची झोप उघडली, पण प्रियाची नाही. ती खूप गाढ झोपेत होती. राज हलकेच पलंगावरून उठला आणि जाऊन दार उघडलं तर समोर प्रियाची आई उभी होती. गुड मॉर्निंग. ते प्रिया खूप गाढ झोपेत आहे म्हणून मी. राजला समजत नव्हतं की सासूबाईंना काय सांगावं. काही हरकत नाही राजजी, इतका वेळ झाला म्हणून विचार केला की तुम्हा दोघांना नाश्त्यासाठी उठवावं, प्रियाच्या आईने हलकसं हसत म्हटलं आणि तिथून निघून गेली. त्यांच्या जाताच राजने दरवाजा परत बंद केला आणि पुन्हा पलंगावर येऊन बसला. मग तो झोपलेल्या प्रियाकडे बघू लागला आणि त्याच्या लक्षात कालची सगळी गोष्ट आली. प्रियाचा राग, तिच्या तक्रारी त्याच्यासमोर आणि स्वतःच्या कुटुंबासमोर ती पूर्णपणे तुटलेली. पहिल्यांदाच राजने तिचा असा वेगळा चेहरा पाहिला होता. हे सगळं आठवून त्याला आपल्या चुकीची जाणीव खूप आधीच झाली होती, पण इतक्या लवकर ती चूक तोंडून कबूल करण्यापैकी तो नव्हताच. तो प्रियाच्या गोड आणि निरागस चेहऱ्याकडे बघतच होता. तेवढ्यात प्रियाने करवट घेतली आणि आपला एक हात राजच्या कमरेवर ठेवला. तिने आपला चेहरा त्याच्या छातीला टेकवला. तिचे ओठ राजच्या शर्टाला चिकटले होते.
प्रियाच्या या कृतीने राजच्या देहात आणि मनात जणू आगच पेटली. धडधड श्वास आणि श्वासांबरोबर नसांमधून धावणारं रक्त सगळंच बेभान झालं. त्याने कालपासून स्वतःवर ताबा ठेवला होता, कारण त्याला माहीत होतं की प्रिया त्याच्यावर नाराज आहे, म्हणून आत्ताच तिच्याजवळ जाऊन तिला प्रेम करणं योग्य ठरणार नाही. पण या क्षणी त्याचा संयम तुटला. त्याने प्रियाला सरळ झोपवलं आणि तिच्या दोन्ही गालांवर आपल्या ओठांची मोहर उमटवली. मग तो हलकेच तिच्या मानेला चुंबन देऊ लागला. राजचा एक हात प्रियाच्या तळहातातील बोटांमध्ये गुंतला होता आणि दुसरा हात तिच्या केसांत होता. आता राज पूर्णपणे आतुर झाला होता. कधी उजव्या बाजूने येऊन तिची मान चुमत होता, कधी डाव्या बाजूने, तर कधी तिच्या दोन्ही डोळ्यांवर ओठ टेकवत होता. इतक्यात प्रिया कुरबुरत जागी झाली. त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या, पण तरीही राज थांबला नाही. उलट तो आणखी वेड्यासारखा आपल्या भोळ्या राणीचं प्रेम घेण्यासाठी तडपायला लागला. पुन्हा तिच्या मानेला चुंबन द्यायला लागला. काही क्षण प्रियाही त्या भावनेत हरवली. पण जसजसं तिला जुना राज आठवायला लागला, जसं त्याच्या हातात घड्याळ घालू न देणं, पाठीमागून आवाज दिल्यावर रागावणं, प्रत्येक गोष्टीवर भडकणं, रात्री उशिरापर्यंत तिला तडपवणं आणि सगळ्यात जास्त दुखावलं होतं ते वाक्य, मी जबाबदारी निभावतोय, हे त्याने आपल्या मित्रांसमोर म्हटलेलं. तो म्हणाला होता की त्याचा तसा अर्थ नव्हता, पण मग असं बोलायचीच काय गरज होती? तिला तो प्रेमाने शांतपणे समजावू शकला नव्हता. राज आता आणखी पुढे वाकणारच होता की प्रियाने पटकन त्याला आपल्या हाताच्या जरिये थांबवलं. तेव्हा राज प्रियाकडे पाहू लागला. खूप उशीर झाला आहे, मी तयार होते, प्रिया त्याच्याकडून नजर चोरत म्हणाली. राजला समजलं की हा फक्त एक बहाणा आहे. खरं तर प्रिया अजूनही त्याला माफ करू शकलेली नाही. पण राजही राजच. त्याने एकही तक्रार न करता शांतपणे उठून आपले शर्टचे बटन लावायला सुरुवात केली आणि म्हणाला, तुझी आई आली होती नाश्त्यासाठी बोलवायला, तू तयार हो, मग मी होतो. हे ऐकून प्रिया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. तिला वाटलं होतं राज तिच्याशी बोलेल, विचारेल, तू मला स्वतःपासून दूर का करतेस? पण असं काही घडलंच नाही. म्हणून तीही उठून बसली. मी तुम्हाला रमण दादाचे कपडे आणून देऊ का? हे तर कालचेच आहेत. नाही, आत्ता असंच घालतो, घरी जाऊन बदलतो. जशी तुमची इच्छा. प्रियाने आणखी काही न बोलता फक्त एवढंच उत्तर दिलं आणि कपाटातून आपले कपडे काढायला लागली. आणि आता राज तिच्याकडे पाहू लागला. दोघंही आता आंघोळ करून तयार झाले होते. प्रियाने साडी नेसली होती. ते पाहून राजच्या मनाला थोडा दिलासा मिळाला, म्हणजे ती माझ्यासोबत घरी येणार आहे. प्रिया ब्लाऊजची दोरी बांधायला जात होती. तेवढ्यात राज पुढे आला. राहू दे, मी बांधतो. नाही, मीच बांधते, असं म्हणत प्रिया थोडी पुढे झाली आणि स्वतःच दोरी बांधून घेतली. आरशातून राज तिला रुसून पाहत होता. तो राग नव्हता, ते प्रेमाचं रुसणं होतं. पण प्रिया मुद्दाम अनोळखी असल्यासारखी वागत तयार होत होती, जणू तिला मुळीच कळत नाहीत की राज तिला न्याहाळतोय. राज काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे पुढे आला. तिच्या ब्लाऊजची दोरी उघडली आणि मग स्वतःच्या हातांनी ती परत बांधली आणि परत मागे गेला. पण त्याला तो शांतपणा जाणवला नाही, जो प्रिया लाजत परवानगी दिल्यावर यायचा. आज तर तिच्या पाठीवर असलेला तो छोटासा तिळही तो चुंबू शकला नाही, कारण प्रत्येक वेळी दोरी बांधताना तो तिथेच चुंबन द्यायचा आणि प्रिया लाजून त्याला अप्रत्यक्ष होकार द्यायची. तो परत आपल्या भोळ्या राणीचं ते जुनं भोळंपण ती निरागसता शोधत होता, पण ती त्याला मिळत नव्हती. आणि सगळ्यात जास्त त्याला चीड आली ती एका कारणानं. आत्ताच त्याने जे केलं त्यावरही प्रियानं कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्या वेळाने दोघंही बाहेर नाश्त्याच्या टेबलाजवळ बसले. सगळेजण नाश्ता करत होते, पण राजने फक्त कॉफीसाठीच सांगितलं. तू खरंच जायचं म्हणतेस? काही दिवस अजून थांब ना, रमणने प्रियाकडे बघत म्हटलं. हे ऐकून प्रिया रमणकडे पाहणार इतक्यातच राज आधीच तिच्याकडे पाहू लागला. नंतर कधीतरी येईल दादा, आता इतके दिवस तर राहिलेस ना मी, प्रिया हलकसं हसत म्हणाली. तू ठीक आहेस ना? काही त्रास तर नाही ना? काही प्रॉब्लेम असेल तर सांग, काही आम्हापासून लपवू नकोस, रमण गंभीर स्वरात म्हणाला. पण त्याचा हा प्रश्न राजला स्वतःचा अपमान वाटला आणि त्याने आपली कॉफी अधुरीच ठेवली. काय झालं राजजी, कॉफी बरोबर नाही झाली का? दुसरी बनवू? प्रियाच्या आईने विचारलं.
आतापर्यंत आईला, रमणला आणि प्रियाच्या वडिलांनाही लक्षात आलं होतं की रमणने असे प्रश्न विचारल्यामुळेच राजला वाईट वाटलं आणि म्हणूनच त्याने कॉफी अर्धवट ठेवली. नाही, बस झालं, असं म्हणत राजने आपल्या खिशातून रुमाल काढला. राजजी, जर काही वाईट वाटलं असेल तर माफ करा, पण काल प्रियाने जे काही म्हटलं त्यानंतर आम्हाला आणि रमणला फक्त काळजी वाटते, म्हणूनच. काही हरकत नाही, माझ्या बहिणीसाठी मीही असंच करीन, किंवा कदाचित याहूनही अधिक. फक्त समोरच्या व्यक्तीत खरं बोलण्याची ताकद हवी असते. मी जे करतो, जे बोलतो ते तोंडावर बोलतो. त्यामुळे मी वाईट वाटणं स्वाभाविक आहे. काही लोक आपण वाईट होऊ नये म्हणून गोष्टी लपवतात. राज रमणकडे रागाने बघत म्हणाला. काही सेकंदानंतर रमणला कळलं, हो ना हो, राज आपल्या आणि प्रीतीबद्दल बोलत आहे. रमण या गोष्टीवर काहीही म्हणू शकला नाही, पण थोड्या वेळानंतर म्हणाला, मी माझी बहीण दुःखी पाहू शकत नाही. तुम्हाला माझ्या बहिणीपासून काही त्रास आहे का? काही अडचण आहे का? तुझी बहीण माझी पत्नी आहे आणि पती पत्नीमध्ये छोटे मोठे भांडण होतातच. तिच्या सर्व तक्रारी मी पाहीन. फक्त इतकंच सांगतो, तुम्ही काळजी करू नका. बाकी तुम्हाला तुमच्या मुलीला काही विचारायचं असेल किंवा रमण तुला विचारायचं असेल तर विचारू शकता. नाव एक्सक्यूज मी. इतकं सांगून तो उठून बाहेर बागेत गेला. सगळं ठीक आहे. हो, मी त्यांच्यावर रागावले होते, पण आता आमच्यामधले सगळं व्यवस्थित आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका. मी पुन्हा येईन आणि तुमच्यापैकी कोणी राजसाठी मनात काही ठेवू नका. ते थोडे रागीट आहे, पण बिलकुल वाईट नाही. विश्वास ठेवा, ते माझी खूप काळजी घेता, प्रियाने आपल्या आई वडील आणि भावाला सांगितलं. त्यावर रमणने तिला 1-2 वेळा परत थांबण्यास सांगितलं, पण ती मान्य झाली नाही आणि आपलं सामान घेण्यासाठी खोलीत गेली. काही वेळानंतर राजही आला. मनापासून येत आहेस की माझ्या सांगण्यावरून? राज तिला म्हणाला. हा तुम्हाला कालच विचार करायला हवा होता, जेव्हा तुम्ही हट्ट धरला होतास की तुम्ही मला इथून घेऊन जाल. प्रिया हळूच म्हणाली. तुला खरंच इथे राहायचं आहे का? मी इथून एकटा जाऊ? चालेल का तुला? राज प्रियाकडे खोलवर बघत बोलला. नाही, बिलकुल नाही. मी स्वतः आता इथे राहू शकणार नाही. तसंही मी किती दिवस राहणार इथे? शेवटी मला तुमच्या तिकडेच यावं लागेल ना? प्रिया म्हणाली. हे तू बळजबरीने सांगत आहेस का? नाही, बिलकुल नाही. मग तलाक घेण्याची गोष्ट का करत होतीस? खरंच तुला माझ्याकडून तलाक घ्यायचं होतं का? तुम्हाला वाटतं का मी तुमच्याशिवाय राहू शकते? प्रिया हळूच म्हणाली. नाही राहू शकणार आणि मी तुला राहू देणारही नाही. राज प्रियाच्या जवळ येत बोलला. चांगली गोष्ट आहे. प्रिया हलकसं हसली आणि त्याच्याकडून दूर गेली. तेव्हा राजने तिच्या साडीचा पदर धरला आणि तेढं हसत म्हणाला, इतकं अंतर का? प्रेम संपलं का माझ्यावरचं? यावर प्रियाने त्याच्याकडे वळून भावुकतेने म्हटलं, मी हा प्रश्न विचारलाच नाही राज. जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही माझ्याशिवाय राहू शकता की नाही, तुम्हाला नेहमी माझं प्रेम हवं आहे. माझ्याकडून प्रत्येक गोष्टीचं उत्तर हवं आहे. प्रत्येक बाबतीत मी हवी आहे. पण तुम्ही का नाहीत? काल तुमच्या भूतकाळाला पाहून तुम्हाला हवं होतं की मी तुम्हाला समजावून घेऊ, पण तुम्ही स्वतःच्या गोष्टी सांगितल्यानंतर मला काही समजावू शकलात का? हे ऐकून राजने तिचा साडीचा पदर सोडला आणि बॅग उचलायला लागला की प्रियाने त्याच्या शर्टाच्या कॉलरला पकडत त्याच्या डोळ्यात पाहत बोललं, प्रेम तर तुमच्यावर खूप आहे, पण आता माझ्या सहनशक्तीची हद्द तुम्ही अनुभवशाल. हे पाहून आणि ऐकून राजच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. प्रियाने आपली बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर निघून गेली. प्रिया जाताच राज स्वतःला एक वेळेस आरशात पाहतो. जणू स्वतःशी विचार करत आहे, मी असं काय आहे? पण लगेच त्याला भीती वाटायला लागते. कधी जर प्रियाचं मन त्याच्यापासून कंटाळलं तर काय? हीच भीती त्याचं कारण होती की तो तिला काहीही व्यक्त करू शकत नव्हता. थोड्या वेळेसाठी त्याने आपलं डोकं धरलं आणि डोळे मिटले. काय झालं? चालायचं नाही का? प्रिया परत दाराजवळ उभी राहून म्हणाली. राजने तिचं ऐकून तिच्याकडे पाऊल टाकलं, पण प्रिया पुढे गेली. तेवढ्यात राजही तिच्या मागे मागे चालू लागला. जातेवेळी प्रियाच्या आईवडिलांनी दोघांनाही समजावले आणि राजने फक्त म्हणत होकार दर्शवला. रमण एका बाजूला शांतपणे उभा होता, कारण त्याला अजूनही कळत नव्हतं की राजला त्याच्याबद्दल आणि प्रीतीबद्दल काय माहीत आहे.
दुसरीकडे राज त्याच्याकडे एक नजर टाकून त्या दिवशीच्या आठवणींमध्ये हरवला, जेव्हा प्रीतीच्या बेस्ट फ्रेंडचा नंबर प्रीतीच्या फोनमधून काढून त्याने प्रीती आणि रमणबद्दलची माहिती मिळवली होती. पण त्याला हेही समजलं की रमण प्रियामुळे मागे हटत आहे आणि प्रीतीला मना करत आहे. म्हणूनच त्याने आजपर्यंत रमणला काहीही सांगितलं नव्हतं. जरी त्याने प्रीतीला स्पष्टपणे काही बोललं नसलं तरीही खूप काही व्यक्त केलं होतं. अचानक हे सगळं चालू असतानाच रमणचा फोन वाजला. तो खिशातून फोन काढत असताना फोन खाली कार्पेटवर पडला. स्क्रीनवर फ्रेंड्स असं लिहिलं होतं, पण राजची नजर चिलसारखी तीक्ष्ण होती. त्याला नावाने काही फरक पडत नव्हता, नंबरावर त्याची नजर होती आणि त्याला प्रीतीचा नंबर चांगल्या प्रकारे माहीत होता. राजने फोन परत रमणला दिला आणि रमणला पूर्ण खात्री झाली की राजने नाव नव्हे नंबरच पाहिला. अखेर तोही एक भाऊ आहे. राजने रमणकडे एक नजर टाकली तर रमण आतून थोडा लाजला, पण त्याने नजर वळवली नाही. राज बाहेर निघाला आणि रमणने फोन कट केला. स्वतःची काळजी घे बेटा, आणि काही अडचण असेल तर नक्की सांगायला विसरू नकोस. सगळं ठीक आहे असं म्हणून लपवू नकोस, प्रियाच्या वडिलांनी तिला मिठीत घेत सांगितलं. तुम्हीही स्वतःची काळजी घ्या. प्रियाने हसत फक्त एवढंच म्हटलं आणि मग आपल्या आईकडे जाऊन तिला मिठीत घेतलं. प्रियाची आई रडू लागली, कारण इतके दिवस राहून प्रिया परत चालली होती आणि काल जे काही घडलं ते पाहून तिला काही चांगलं वाटत नव्हतं. प्रिया जेव्हा रमणकडे गेली तेव्हा तो तिचा हात धरून म्हणाला, प्रिया, जर हे समजून जात आहेस की आज नाही तर उद्या तरी तुला परत जावं लागेल, तर तो विचार चुकीचा आहे. फक्त एकदा बोल. दादा, ते प्रेम दाखवत नाहीत पण प्रेम करतात. आजपर्यंत कधीही हात उचलला नाही, कधीही शिवीगाळ केली नाही. जे मागितलं ते त्यांनी दिलं. राजच्या कुटुंबाने मला फक्त मुलगी म्हणून मानलं, तर तुम्ही जे काही मनात भीती धरून बसलाय ते सोडून द्या, प्रिया हसत म्हणाली आणि रमण शांत झाला. जाताना राजने प्रियाच्या आईवडिलांच्या पायांना स्पर्श केला, पण काही बोलला नाही. आजपर्यंत त्याने त्यांच्याशी फारशी बोलणी केली नव्हती. त्याचा स्वभावच तसा होता आणि आईवडिलांशी तर कधीच बोलला नव्हता. हीच गोष्ट प्रियाला दुःख देत होती. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.